मी आता उभा आहे मालेगावच्या मोसम नदी पात्रात। आपण बघू शकतो का या नदी पात्रात आता किती घाण आणि गढूळ झालेली। ही आता नदी नाही तर एका प्रकारे ही नाल्याच्या स्वरूप त्याला प्राप्त झालेलं आहे। व काही वर्षापूर्वी या नदीतून स्वच्छ पाणी वाहत होते, मात्र आता या नदीत शहरातील सर्व घाण आणून टाकली जाते। जेवढ्या गटारी आहेत त्यांचं पाणी सोडलं जात आहे आणि विशेष म्हणजे जे काही कारखाने आहेत त्याचं जे प्रदूषित पाणी आहे तो पण या नदीत सोडला जाते। त्याच्यामुळे या भागातील नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झालेला आहे। या नदीचे स्वच्छतेबाबत किंवा ही नदी स्वच्छ करण्यात याबाबत लढा देणारे रामदास बोरसे माझ्यासोबत आहे। त्यांच्याकडून जाणून घेऊया का त्यांनी या नदीच्या स्वच्छतेसाठी काय काय प्रयत्न केले आणि आता त्यांचं काय म्हणणं आहे। भाऊ, काय म्हणाल तुम्ही? या नदीसाठी बरेच प्रयत्न केले। प्रयत्न करणे हा माझा एक गुणधर्म आहे, तो मी सोडणार नाही। प्रयत्न करत आलो, करत राहू, परंतु शासन उदासीन आहे। मालेगावच्या बाबतीत स्वच्छता असेल, पाण्याचा प्रश्न असेल, तुम्हाला सांगतो का ही मोसम नदी एक टाइम होते का लोक हिचं पाणी पित असतात, परंतु आता एवढे हद्दपार झालेले आजार मालेगावात येऊ लागले। आज बघा, महाराष्ट्रात मालेगावचा विचार कुठेच केला जात नाही। पुणा, नाशिक, मुंबई फक्त बस 3 सिटी शासनाला पाहिजे। मालेगाव आमचं, मला असं वाटत नाही का नकाशावरती आहे आणि मालेगावचा विचार होईल। मी गेल्या 10 वर्षापासून लढा देत आहे, आपल्या 2010 पासून लढा देत आहे। आज मितीला मग तो केमिकल युक्त पाण्याचा असेल, गटारीतून घाण पाणी येत असेल, सांडपाण्याचा असेल, रक्तमिश्रित पाण्याचा असेल, शासन याच्या बाबतीत विचार करत नाही। आणि आता पुण्यासारख्या सिटीमध्ये जेबीएस आजार चालू आहे, किती पेशंट दगावले आणि किती आज सिरियस आहेत याची नोंद शासनाकडे आहे, पण आमच्या मालेगावमध्ये असा एक आजार येऊन जातो त्याची नोंद शासनाकडे नसते। डेंग्यू सारखे आजार आले। काय मागणी कराल तुम्ही? याबाबत तुम्ही कुठे कुठे तक्रारी केल्या आणि तुमची मुख्य मागणी काय? आमची मागणी मुख्य एकच आहे का ही मोसम नदी पहिल्यासारखी तर शासन करू शकणार नाही, फक्त निसर्गच करू शकते। पावसाळा संपला का परत इथे अस्वच्छता निर्माण होते, याच्यासाठी नियमावली पाहिजे। या ठिकाणी मालेगाव महानगरपालिका आहे, महानगरपालिकेचे काही नियम आहेत। तुम्ही कुठे कुठे तक्रारी केल्या? मी तक्रार हरिद्राबादकडे केली, प्रदूषण महामंडळाकडे केली, जिल्हा अधिकारीकडे केली, नगर विकासकडे केली, सर्व डिपार्टमेंटला संबंधित खात्यांकडे करून चुकलो, पण दुजोरा येत नाही। फक्त आता मध्यंतरी जिल्हा अधिकाऱ्यांनी आमची दखल घेतली, एक मीटिंग लावली, त्या मीटिंगमध्ये हा बी विषय अग्रभागी आहे। एकूणच आपण पाहिलं आहे का गेल्या 2010 पासून रामदास बोरसे हे या नदी स्वच्छतेसाठी लढा देत आहे, मात्र त्यांना अद्यापही यश मिळालेलं नाहीये। या नदीला पुन्हा स्वच्छ करावं आणि पुनर्वैभव प्राप्त करून द्यावं अशी मागणी रामदास बोरसेसह मालेगावकरांची मागणी आहे। बाबू शेख, न्यूज 18 लोकमत, मालेगाव।